राज्यातील पावसाचा जोर कमीच आहे. आज 26 ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः 6:30 वाजत आलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. तर त्या अगोदर कालचा जो अंदाज येईल तर त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे उत्तर देखील जो भाग आहे मध्य प्रदेश लागून या ठिकाणी पावसाच्या बऱ्यापैकी थोड्याशा नोंदी झालेल्या आहेत चांगल्यापैकी. त्यानंतर हा जो भाग होता स्थानिक ढगनिर्मिती होऊन पावसाचा अंदाज वर्तवलेला त्या भागामध्ये सगळीकडे नाही मात्र काही ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली त्या ठिकाणी मध्यम सरी या पाहायला मिळाल्या. कोकण घाट मध्यम आणि हा जो भाग आहे तो उत्तरेकडचा या ठिकाणी पावसाची शक्यता खूप कमी सांगितली तर त्या ठिकाणी पाऊस कमी झाला की हा मधला जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा अपेक्षाप्रमाणेच पाऊसमान कमी आहे. आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर कमी दाबाचं क्षेत्र उत्तर प्रदेशच्या दक्षिणेकडील भाग आणि त्याला असलेला मध्य प्रदेशचा उत्तर पूर्व भाग आहे या ठिकाणी दिसतंय. मान्सूनचा आस असलेला पट्टा याच भागाच्या आसपासून अशा प्रकारे बंगालच्या पर्यंत विस्तारलेला आहे आणि त्याच्या आसपास पाऊस हा सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या पासून ही सिस्टीम खूप दूर आहे आणि उत्तरेकडचे कोरडे वारे हे महाराष्ट्राकडे येत आहेत. खास करून आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचे पश्चिम भाग, तिकडे कोकण बऱ्याच भागामध्ये हे कोरडे वारे पाहायला मिळतात. त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश सुद्धा बऱ्याच भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. थोडेसे ढग इकडे पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटाच्या भागाच्या आसपास आहेत. थोड्याशा सरी बरसत असतील. कोकणात तुरळक रत्नागिरीच्या आसपास पावसाचे ढग आहेत. मग इकडे लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचुली काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत किंवा इकडे जळगावचे पूर्वेकडील भाग, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती ढगाळ हवामान आहे. यवतमाळ ढगाळ हवामान आहे. वाशिमकडे ढगाळ हवामान आहे आणि थोड्याफार सरी थोडं काही ठिकाणी होत असेल पण विशेष पावसाचे ढग या ठिकाणी सध्या दिसत नाहीत. आणि रात्री सुद्धा जी शक्यता आहे याच्या आसपासच जे आता जे ढग आहेत तेच थोडेफार पाऊस देतील. कोरडे वाऱ्यांचे प्रवाह मराठवाड्याच्या बरेच भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत पोहोचतील. त्यामुळे जास्त मोठ्या पावसाची अपेक्षा नाही. फक्त लातूर नांदेडच्या आसपासचे जे काही ढग आहेत त्यातून थोड्याशा सरी या भागाकडे पाहायला मिळतील. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या जी काही शक्यता दिसते त्यानुसार नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे उत्तरेकडील भाग या ठिकाणी मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. घाटातही मध्यम किंवा कोकणातही मध्यम श्रेणीची शक्यता ही पाहायला मिळते. आणि राहिलेल्या राज्याचा इतर भाग आहेत, इतर जिल्हे आहेत, स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच एखाद्या ठिकाणी पाऊस होईल. जास्त पावसाची शक्यता दिसत नाहीये. कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह बऱ्याच भागांमध्ये मात्र पाहायला मिळतील. त्यामुळे पावसाची जास्त काही शक्यता नाही. एखादा स्थानिक अपवाद वगळला तर. हवामान विभागाचे इशारे पाहिले त्यानुसार नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. धोक्याचे इशारे नाहीत. राहिलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कसल्याही प्रकारचा पावसाचे इशारे जरी नसले तरी हलका किंवा हलक्या फुलक्या सरी होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.